तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका अजून फार्मिंग ब्लॉगमध्ये. तर आपण आता थेट शेतातून सुरुवात करत आहे. आज दर्श अमावस्या असल्यामुळे मम्मी पूजा करत आहे गाडग्याची. तर मम्मीने नारळ फोडलेला आहे अशा पद्धतीने इथं. तर इथं पाहू शकताय पप्पा, आजी, उदय आणि मम्मी आणि मी इथं ब्लॉगची शूट घेतोय. बघा आपला शेवगा कसा आहे. मग मम्मी म्हणली फोटो काढ माझा एक. फोटो घेतला ना आता मी चाललोय तिकडं. उदय ती बसले तिकडे जेवण करायला. सगळ्यांनी वाढून हात ते धुवून घेतलेत. बघा कसं आहे आमचं दर अमावस्येचं जेवण. कालचा आपला शेतीविषयक ब्लॉग बघितलेला माहीत आहे. काल आपण विरजण लावलं होतं स्लरीचं. ते स्लरी बघत होतो, म्हणलं कशी झाली बघा. तेवढ्याच सनी आला. मग सनीला म्हणलं फोन तर मी विरजण जरा ढवळत होती स्लरीचं लावलेलं. मग ती ढवळून घेतलं तर बघा मित्रांनो त्याचं कसं विरजण माझी वतू कसं आली ते बघा. एकदम खमंग गुळाचा वास येत होता. मग म्हणलं जरा आता जेवण ती झालं तर गाडी वळवली. उदय म्हणला काढतो दाद्या मी शेवट. मग काढ म्हणलं. गाडी वळवून आलो. अचानक पंढरपूरला म्हसोबा दर्शनाला जायचं नियोजन लागलं. आणि मग काय वळवली गाडी. गेलो घरी, बसलो गाडीवरून, चाललो पंढरपूरला जाताना मग उदय म्हणला आपण पंढरपूरला चाललोय तर म्हसोबाचं दर्शन पण घेऊया. मग चाललो आम्ही शेगाव-दोमालाच्या आपल्या नदीच्या टाकला इथं देवळापाशी पोचलो. गर्दी निकी गच्च भरलेली होती आणि हजारो भाविकांच्या गर्दीतनं आपण वाट काढत पोचलो नदीच्या राजाच्या गाभाऱ्यापाशी. दर्शन वगैरे घेतलं, तुम्ही पण घ्या मित्रांनो. आणि नंतर मग म्हणलं महाप्रसाद चालू होता, प्रसाद घ्या म्हणलं तिथलं. मग आम्ही प्रसाद घेतला. तर उदयनं आपल्या नदीतला शूट घेतला. तर असंच मित्रांनो आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटू नव्या ब्लॉगमध्ये.